अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। हा मी आपला 5वा भाग घेऊन आलेलो आहे। पॉलिटिकल आखाडा द वॉइस ऑफ कोकण VOK आणि ही सिरीज आपली चालू आहे आणि महाराष्ट्र असेंब्ली इलेक्शन ची जी निवडणुकीची जी डेट आहे ती 20 तारीख आहे ही आपल्या सगळ्यांना खबर आहे। आजचा व्हिडिओ मोप इम्पॉर्टंट व्हिडिओ घेऊन येत आहे। काही सवालात आपल्या कोकणी लोकांजवळ खास करून आणि महाराष्ट्राच्या लोकांजवळ पण, आणि उमेद आहे त्या सवालाच्या आधारावरच तुम्ही पुढचा लाही आम्हाला तयार कराल। माझं काम आहे अवेअरनेस करणं, माझं काम आहे तुमच्या लोकांना सही राहची म्हणजे सही राह दाखवायची कोशिश करणं। तुमचं काम आहे आयदर मना एक्सेप्ट करा माझ्या व्ह्यूजला, आयदर रिजेक्ट करा, नो इश्यू एट ऑल। कारण ह्या हिनातलं म्हणजे आपल्या जमहुरियतमधला प्रत्येकाला आपलो आपलो हक आहे रायद हिंदगीची जो वोटिंग करायचो। हा व्हिडिओ माझा बनवायचा खास मकसद आहे की तुम्ही 100% वोटिंग करा। गावातलं 100% जवरी लोक आहो तवऱ्यांनी वोटिंग करा। वोटिंग मोप इम्पॉर्टंट आहे। वोटिंगला तुम्ही कमी ह्या नको करू। तुमच्या एक वोटनी 5 वर्षाची हुकूमत बनते, ती 3 वर्ष खास लक्ष ठेवा आणि वोटिंग जरूर करा। कोणत्या पण हालतीतलं तुम्ही वोटिंग करा, ही माझी तुमच्या सगळ्यांजवळ रिक्वेस्ट आहे। अल्हम्दुलिल्लाह मी अजूनपर्यंत जेवढे व्हिडिओ बनवले त्यांच्या बाद मला काही अलग अलग जागेवरशी कॉल आले। अल्हम्दुलिल्लाह त्या लोकांनी मोप माझी सराहना केलेन, काही सजेशन दिलेन आणि काही लोकांनी काही क्वेश्चन्स केलेन आणि ते क्वेश्चन्सचो जवाब मी त्यांना पर्सनल दिला। पण ह्या पण काही बातू मी तुम्हाला जरूर त्यांचा जवाब देन। पहिलो सवाल जो आजकाल येते तो सवाल है की बाबा महाराष्ट्रातलं जी लास्ट 5 वर्षापासून गोंधळ झालेलो आहे, राजकारणाचं गोंधळ बोलतात तो गोंधळ झालेलो आहे। कोण कोणत्या पार्टीतलं नाही, कोण खया आहे, काही काही समजायला मार्ग नाही। आणि अशा टायमातलं आम वोटर्स एकदम कन्फ्यूज असतात की बाबा मी आज वोट ह्याला देताय तो सकाळ जाऊन बीजेपीला मिळेल, या ते मी आज वोट फुलानाला देताय तो येऊन दुसऱ्या पार्टीला मिळेल। तुम्ही जर कोण वोटिंग बीजेपीच्या खिलाफ करते आणि तो म्हणजे बीजेपीच्या खिलाफ म्हणून वोटिंग केला नाही, तोच माणूस जाऊन डबल बीजेपीला मिळतंय, मग ऑटोमॅटिकली तो वोट बीजेपीला जाते। सेम चीज बीजेपीच्या जवळ पण आहे की बीजेपी चाहत नाही की ते आम्हाला वोट देवावा आणि ते ऑटोमॅटिकली वोटचा फायदा बीजेपीला होते। ते अशा टायमातलं आपण वोट करायचो तरी कुणला करायचो, मग मोठो ह्या आहे पेचीदा मसलो है आणि क्वेश्चन है। ते पहिली चीज जी है इस्लामी तरीकेवर के सामने करंट पोझिशनला जो माणूस तुमचा दुश्मन आहे तो तुमचा दुश्मन आहे। करंट पोझिशनला ज्या माणसानी म्हणजे जो तुमच्याजवळ ह्या करते की मी तुमच्या खिलाफ ऐसा काम करीन, तो ओपन दुश्मन आहे। करंट टाइमातलं जो तुम्हाला बोलतोय की मी तुमच्या बरोबर असेन, तुमचे खयालात माझे खयालात एक आहेत, ते त्या टाइमातलं तो तुमचा माणूस आहे। तर तुम्ही करंट टाइमच्यासाठी ती वोटिंग करता हो, त्या टाइमातलं जी वोटिंग करता हो ती करंट पोझिशन की आत्ता काय आहे, पुढचा काही खबर नाही आणि पुढचं फक्त अल्लाह तालाला खबर आहे। अलीमुल गैब अल्लाह ताला आहे, त्याला खबर आहे काय होणार आहे आणि काय नाही। ते जो करंट पोझिशनला जो तुमचा दुश्मन आहे तो त्याला दुश्मन माना। आता माझो काही बातू जे आहेत की वोटिंग कशी करावी आणि का करावी आणि कुणला करावी, ते फर्स्ट ऑफ ऑल है की बाबा जो तुमच्या मजहबशी इख्तिलाफ ठेवून म्हणजे ऐशी बात करते है की हालांकि ह्या वोटिंगला हाणते है की ही वोटिंग जहाद आणि धर्मयुद्ध ऐसे अल्फाज जो माणूस यूज करते त्याची जहनीयत काय आहे ती तुम्ही समजू शकता, त्याच्या दिमागातलं काय घाणेरडी बातू चाललेले आहेत ते समजू शकता हो। ज्या माणसांनी म्हणजे जहाद पहिली चीज त्याला त्यांची इल्म नाही आणि त्याला जनाब ह्या वर्डचं इल्म नाही,
जर कुणी तुम्ही इज्जतनी कुणाला जनाब बोलले आहो, फॉर एक्झाम्पल जनाब बालासाहेब ठाकरे बोलल्याच्या बाद त्यांना तींची पण अडचण होते, म्हणजे ती पण दिमागात ती पण बात नाही आहे की बाबा तींची मिनिंग काय होते, की त्यांनी जनाब बालासाहेब ठाकरे बोलले तो ती गाली समजते, म्हणजे उर्दूचा जो अल्फाज आहे तो समजू शकत नाही, आणि अशी माणसं आपले सीएम आणि डीसीएम बनतात, म्हणजे आणि ते धर्मयुद्ध आणि जहाद ओट जहाद वगैरे असे वर्ड यूज करून आपले हिंदू भाई आहेत त्यांच्या दिमागातलं गलत बात पैदा करतात. ते फर्स्ट ऑफ ऑल जहाद म्हणजे जद्दोजहद येते, त्या माणसांनी समजला पाहिजे की कोणत्या चीजाच्यासाठी, आणि तिला हिंशी जॉईंट करणं गलत चीज आहे. आता मी सगळ्या कोकणी लोकांना एक चंद सवालात हटकताय की जर तुम्ही हे चिजो हत तरी सुद्धा तिला ओट द्याल म्हणजे तुमची हिंची बात आहे. फर्स्ट ऑफ ऑल माझा सवाल आहे की बाबा शरीयत मंदा जो दखलंदाजी करते काय त्याला तुम्ही ओट द्याल? तुमच्या शरीयत मंदा दखलंदाजी करते आणि तुमचे शरीयतचे कानून आहेत ते बदलवायला बोलते, त्याला तुम्ही वोटिंग कराल? बिलकुल नाही करणार इंशाअल्लाह ताला. दुसरी चीज मुसलमानाच्या सोबत जो म्हणजे भेदभावचं सुरू होतंय आणि नफरत फैलवते, मुसलमानाच्या खिलाफ नफरत फैलवते, काय तुम्ही त्याला वोटिंग कराल? बिलकुल नाही. ॲज अ मुस्लिम तर नाहीच करणार, ॲज अ हिंदुस्थानी पण नाही तुम्ही करणार, आणि ॲज अ महाराष्ट्रीयन पण तुम्ही नाही करणार इंशाअल्लाह ताला. तिसरा आहे की बाबा तुमच्या हिनातलं मुसलमानाची जी अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी आहे तिला छीनायची कोशिश करते जी बीजेपी, त्यांना तुम्ही वोटिंग कराल किंवा त्यांच्या इतिहादी पार्टीला वोटिंग कराल? बिलकुल नाही करणार इंशाअल्लाह ताला. नंतर की तुमचे एक्सास सिव्हिल कोड जिनला ह्या बोलते की एक्सास सिव्हिल कोड तुमच्यावरती थोपतंय आणि तुमचे शरीयतचे कानून जे आहेत ते खतम करायला बोलते, म्हणजे कुराणचे कानून जे खतम करायला बोलते, त्याला तुम्ही वोट कराल? इंशाअल्लाह बिलकुल नाही करणार, मला उमेद आहे. तैसाच तुमचे मद्रसे आहेत, त्यांना मद्रसेना खतम करायचे कानून आणतात, काय तुम्ही त्यांना वोटिंग कराल? नाही करणार इंशाअल्लाह. त्यांच्या बाद वक्फ बिल हाणून पुरी जी मुसलमानांनी जी ह्या प्रॉपर्टी अल्लाच्या नावावर वक्फ केलेली आहे, तुमचे मसाजिद आहेत, तुमचे मदारिस आहेत, तुमचे कब्रस्तान आहेत, तुमचे मोठमोठुले जागा आहेत, जे म्हणजे खेती वगैरे सगळे जे मुसलमानांनी स्वतःचे पैसे स्वतःची कमावलेली कमाई अल्लाच्या राहमंदा वक्फ करतात, तीनवर त्यांचं कब्जो म्हणजे करायची कोशिश आहे की ते सगळे हडप करायची आहे, काय तुम्ही त्यांना मग वोटिंग कराल? जर ते अशा लोकांना तुम्ही जर वोटिंग कराल किंवा त्यांच्या इतिहादी त्यांच्या सोबत जे आहेत त्या लोकांना जर वोटिंग कराल म्हणजे ताज्जुबची बात आहे ना. ॲज अ मुस्लिम पण एक ताज्जुबची बात आहे, ॲज अ महाराष्ट्रीयन पण एक ताज्जुबची बात आहे. त्यांच्या बाद येते हे तुमच्याजवळ तुमच्यावरती CAA आणि NRC वगैरे थोपतात, त्या आणि त्यांचं सपोर्ट करतात, CAAचं सपोर्ट करतात जे इतिहादी आहेत त्यांच्यासोबतलं. CAA म्हणजे काही ह्या नाही बाबा, CAAचा ह्या आहे की फक्त एक मुस्लिम समाज आहे त्यांची लोक जर येतात म्हणजे जर असतील ते त्यांना हक नाही सिटिझनशिपचं द्यायचो, बाकी दुसऱ्या कोणत्या पण येण्याचे घेऊन हिंदुस्थानातून ह्या करू शकतो. भारत ह्यो सगळ्यांचा देश आहे, हिंदू मुस्लिम शीख ईसाई बौद्ध पडते हरिजन वगैरे जो पण आहे म्हणजे त्यांचा तो देश आहे, आणि तिनातलं तुम्ही फक्त एक पर्टिक्युलर की मुसलमान असल्या कारणाने तो त्यांचं ह्या नाही होणार, आणि ऐसो कानून जो मुसलमानाच्या जो भेदभाव ठेवतोय त्यांना तुम्ही वोटिंग कराल? उमेद आहे नाही करणार. नंतर तुमला एक टिल्लू माणूस येतंय आणि बोलते की मस्जिद में घुसकर हम मारेंगे, त्यांना तुम्ही वोटिंग कराल किंवा त्यांच्या सोबत राहणाऱ्या दुसऱ्या पार्टीला तुम्ही वोटिंग कराल? बिलकुल नाही करणार, उमेद आहे. त्याच सरको एक म्हणजे की बुलडोजर जे आजकाल बुलडोजर जो ह्या करते, अल्हम्दुलिल्लाह सुप्रीम कोर्टने तीनवर फैसलो ऑलरेडी दिला नाही, पण ऐशा लोकांना जे येऊन बुलडोजरनी येऊन तुमचे बस्ते उजाडतात त्यांना तुम्ही वोटिंग कराल? आणि त्यांच्या इतिहादी त्यांच्या सोबत जे पार्टी होत त्या लोकांना त्यांच्या उमेदवारांना तुम्ही वोटिंग कराल? उमेद आहे तुम्ही समजू शकता हो. सगळा सोरा सगळा हे सगळे बातू ते हतच, काय तुम्ही गुस्ताखी रसूल
जो है गुस्ताखे रसूलचं जो ज्याच्या साथ खरे आहेत त्याच्या साथ एक चीफ मिनिस्टर जाऊन बोलते की इसका बाल बाका नहीं करने दूंगा आणि तो म्हणजे गुस्ताखे रसूलला त्या म्हणजे अवरोमोठो ह्या अपराध केलेल्या माणसाला सपोर्ट करतोय त्याच्या उमेदवारांना तुम्ही वोटिंग कराल त्याच्या सोबतवाल्यांना तुम्ही वोटिंग कराल इन्शाअल्लाह तुम्ही ही बात माझी समजाल की काय बोलायचा माझा मकसद आहे की ऐशा लोकांना अजिबात तुम्ही वोटिंग करू नको जे खुले दुश्मन आहेत तुमचे आजच्या तारीखला आज जेव्हा तुम्ही आता सकाळ जेव्हा 20 तारखेला जाल वोटिंग करायला त्या टायमातलं हे खुले दुश्मन आहेत तुमचे त्या टायमात तुम्हाला फैसलो करायचोय वोटिंगचो त्या सिच्युएशनला तुम्हाला फैसलो करायचोय की कुणला वोट द्यायचो आणि कुणला नाही पुढचा माहोल काय होईल काय नाही तो आपल्याला काहीच खबर नाही ज्या तरीकेने की बाबा अजित पवार एक अलग ग्रुप बनवून गेलो शिंदे अलग गेले म्हणजे जाऊन ते त्यांना मिळले आणि शिवसेना येऊन काँग्रेसला मिळली म्हणजे उद्धव ठाकरे येऊन तो पुढची बात आहे त्या टायमाची बात अलग येत आहे पण तुम्हाला जी हटकपूस केली जाईल अल्लाह तालाच्या जरिये ती त्या करंट सिच्युएशनला तुम्ही हकच्या सोबत होत्या का नाही जर करंट सिच्युएशनला जर तुम्ही हकच्या सोबत होत्या ते अल्लाह ताला इन्शाअल्लाह तुमच्या हकमंद फैसलो करेल ते आलेल्या निवडणुकीतलं माझी तुमच्या सगळ्यांजवळ आजिजाना इल्तिमास आहे की 100% वोटिंग करा आणि जो तुमचो खुलो दुश्मन आजच्या तारीखला आहे त्याच्या खिलाफ वोट देसा उलमा इक्रामनी पण तुम्हाला बोलल्यात सगळ्या हिनानी पण बोलला नाही ते तुम्ही त्यांची बात माना उलमाचे बातू जे त्यांच्या सोबत जे राहतात त्यांना बुरे वाटतील पण त्यांना बुरे वाटून द्या यायला समजत माझे स्वतःचे काही दोस्त लोक वगैरे म्हणजे जवळचे जे रिलेशनला आहेत ते उमेदवार म्हणून उभे आहेत पण ते दुसऱ्या गलत पार्टीशी उभे असल्या कारणाने मी त्यांना सपोर्ट नाही करू शकत हालाकी मग बेस्ट रिलेशन आहेत पण मी त्या लोकांना सपोर्ट नाही करू शकत कारण माझा फर्ज बनतं हे की माझ्या इस्लामी भाई आणि म्हणजे आप सल्लमची मला प्यार आहे ते त्यांना जो सपोर्ट करता आप सल्लमच्या हकमंदा जो आहे त्याला मी वोटिंग करीन आणि आप सल्लमच्या जवळ जो गुस्ताखी करेल आणि त्यांची सोबत राहणारे असतील त्यांना बिलकुल 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 कवाच वोटिंग नाही करणार तर उमेद आहे तुम्ही पण तैसाच कराल आणि ही आता आखिरी ही किस्त आहे हिंदवर तुम्ही गौर करा आणि इन्शाअल्लाह हिंदला पुऱ्या तुमच्या एरियातलं माझी बात पोचवायची कोशिश करा माझा बोलायचा मकसद क्लिअर तुम्हाला सांगला आहे आणि उमेद आहे की ही बात तुम्हाला सगळ्यांना पसंत येतील आणि तुम्ही वोटिंग जरूर कराल जे इंडियातलं आहेत ते जरूर वोटिंग करतील जे फॉरेनला आहेत त्यांनी प्लीज कॉल करून आपल्या फॅमिलीला बोला की वोटिंग 100% वोटिंग करा आणि आपली ताकद दाखवा काय आहे ती यायला समजत ह्यो नाही धर्मयुद्ध आहे ना जिहाद आहे हा जो फडणवीसचा बयान आहे तो एकदम नाकारा बयान आहे आणि हिंदवर इलेक्शन कमिशननी ऍक्शन घेतली पाहिजे होती पण काय करणार जी त्यांच्याच हातात सगळा काही आहे ते त्यांना आपण काही बोलू शकत नाही पण जी गलत चीज आहे ती गलत चीज आहे तुमच्याजवळ 3 चीजो दिलेले आहेत जर सामने गलत दिसतंय हे ते तिनला हात हिनानी म्हणजे सामने उभे राहून हिनला करा जर ती पण ताकद नाही ते तुम्ही त्यांना गलत बोला जर हिनानी तुमच्या हाताने रोकायची कोशिश करा जर नाही ती पण नाही ते ऍटलीस्ट दिलशी तुम्ही तिनला गलत बोला इमानचा आखरी दर्जा आहे उमेद आहे माझी बात तुमच्या सगळ्यांना समजत आली असेल आणि तिनला तुम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवाल अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकात नजीर हुर्जू द वॉइस ऑफ कोकण जजाकल्लाह खैर